गुरूंनी सांगितले की तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस. तर शिष्याने श्रद्धेने ते खरे मानावे. मागचे गेले ही भावना ठेवून तो पुढे निश्चयाने चांगले वागेल तर काही काळाने त्याचे मन शुद्ध होईल आणि त्याला अगदी हलके वाटेल. विद्वानांची मते आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा मात्र डळमळते. पण आपल्याला वाचन केल्याशिवाय चैन पडत नाही. साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. साधन श्रद्धेने करावे. नाम, भक्त आणि भगवंत हे वेगळेपणाने राहू शकत नाहीत. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी. श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याचप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान झाले पाहिजे. तेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा पाहिजे. साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःख नाही. जशी श्रद्धा तशी फळे. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. आपण भगवंताचा वशिला घ्यावा आणि उद्योग करावा. भगवंतावर निष्ठा ठेवावी आणि प्रयत्न सोडू नये. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे आणि एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे. श्रद्धा हे परमार्थाचे भांडवल आहे. श्री गोंदवलेकर महाराज.